या व्हिडिओमध्ये आज आपण 10वीच्या विज्ञान भाग 2 जो की बायोलॉजीचा असतो, जीवशास्त्राचा विषय असतो. त्यामधील धडा नंबर 2 म्हणजे दुसरा चॅप्टर. धड्याचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. यामधील आपण पूर्ण धडा आपण शिकलेला आहे वर्गामध्ये. तो आता आपण काय करणार आहोत? प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात त्याचं रिव्हिजन करणार आहोत. बघा, आता मी प्रश्न आणि उत्तर इथं बनवलेत, ते मी वाचणार आहे आणि त्याचे उत्तर आपण देणार आहोत. तर पहिला प्रश्न, मानवी शरीरात अनेक प्रकारच्या कोणत्या गोष्टी कार्य करतात? तर शरीरामध्ये कोणत्या गोष्टी असतात? संस्था असतात, अवयव संस्था. दुसरा प्रश्न, पचन संस्था इंग्लिशमध्ये काय म्हणतात? डायजेस्टिव्ह सिस्टीम कशासाठी कार्य करते? तर पचन संस्थेचं कार्य काय आहे? पचनासाठी. अन्न पचन हे तिचं कार्य आहे, डायजेशन. प्रश्न क्रमांक 3, श्वसन संस्था म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टीम कशासाठी कार्य करते? तर ती श्वसनासाठी कार्य करते, म्हणजे रेस्पिरेशनचं कार्य करते. प्रश्न क्रमांक 4, रक्ताभिसरण संस्था, तिला इंग्लिशमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात, कशासाठी कार्य करते? तिचं काम काय? पदार्थाची वाहतूक करणे, म्हणजे ट्रान्सपोर्ट करणे, रक्तामधून पदार्थ वाहून नेण्याचं काम आहे. प्रश्न क्रमांक 5, उत्सर्जन संस्था, इंग्लिशमध्ये तिला म्हणतात एक्सक्रेटरी सिस्टीम, हिचं काम काय? ही कशासाठी कार्य करते? तर ती टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी काम करते शरीराच्या, त्याला काय म्हणतात? एक्सक्रीशन. चला, 6वा प्रश्न बघा, नियंत्रण संस्था, समन्वय संस्था पण म्हणतात तिला. कंट्रोल सिस्टीम कोणते कार्य नियंत्रित करते? तर शरीरामधल्या सर्व प्रक्रिया कोणाच्या कंट्रोलमध्ये असतात? नियंत्रण संस्थेच्या असतात. शरीरातील अंतर्गत व बाह्य अवयव कसे कार्य करतात? तर बाह्य आणि अंतर्गत अवयव कार्य करण्यासाठी त्यांच्यामध्ये काय पाहिजे? समन्वय पाहिजे, जे मेंदू घडवून आणते समन्वय. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कोऑर्डिनेशन घडवून आणते मेंदू. सर्व जीवन प्रक्रियांना कशाची आवश्यकता असते? सर्व जीवन प्रक्रिया घडून यायसाठी शरीरामध्ये कशाची आवश्यकता असते? ऊर्जेची. म्हणजेच कशाची आवश्यकता असते? एनर्जीची आवश्यकता असते. ऊर्जा सतत मिळणे का आवश्यक असते? तर ऊर्जा मिळाल्यामुळेच काय घडून आणतात सगळ्या शरीरामध्ये? जीवन प्रक्रियांसाठी, म्हणजे त्यालाच काय म्हणतात? लाईफ प्रोसेससाठी. ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणते अन्न घटक आहेत? कार्बोदके, इंग्लिशमध्ये कार्बोहायड्रेट्स. आपल्याला मेनली ऊर्जा कशापासून भेटते? आपण जे रोज खातो कार्बोदके, त्यांच्यामधून भेटते. प्रश्न क्रमांक 11, आणखीन एक ऊर्जेचा स्रोत कोणता? कार्बोदके सोडून दुसरा ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? स्निग्ध पदार्थ, त्यांना काय म्हणतात? फॅट्स किंवा काय म्हणतात? लिपिड्स. प्रश्न क्रमांक 12, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स ऊर्जेचा स्रोत ठरू शकतात का? प्रोटीन्स पासूनही ऊर्जा भेटू शकते का? तर उत्तर आहे हो, आपण प्रोटीन्स पासूनही ऊर्जा प्राप्त करू शकतो. प्रश्न क्रमांक 13, ऊर्जा पेशीतील कोणत्या अंगकात तयार होते? तर त्याचं उत्तर आहे तंतुकणिका. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? मायटोकॉन्ड्रिया. पेशीमध्ये एक तंतुकणिका नावाचा अवयव असतो, असा दिसतो तो. तंतुकणिकेला इंग्रजीत काय म्हणतात? काय म्हणतात? आताच पाहिलं आपण, मायटोकॉन्ड्रिया. ऊर्जा निर्मितीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एनर्जी प्रोडक्शन. अन्न घटकाबरोबर म्हणजे अन्नासोबत आणखीन कशाची गरज असते? अजून काय लागते? तर मेनली काय लागते? ऑक्सिजन लागते. इंग्लिशमध्ये पण ऑक्सिजनला ऑक्सिजनच म्हणतात. ऑक्सिजन
पेशीपर्यंत कोण पोहोचवते? मग प्रत्येक पेशीमध्ये ऑक्सिजन जाते कसं? तर परिवहन संस्था म्हणजेच कोण? ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजेच रक्त नेऊन पोहोचवते. शरीरातील सर्व प्रक्रियावर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? तिला म्हणतात नियंत्रण संस्था. चला 18वा प्रश्न बघा. ऊर्जा निर्मितीत म्हणजेच एनर्जी प्रोडक्शन मध्ये प्रत्येक जीवन प्रक्रिया सहभाग घेते का? सगळ्याजण सहभाग घेतात का सगळ्या जीवन प्रक्रिया? तर नाहीये. याचं उत्तर इथं चूक दिलेलं आहे. सगळ्या जीवन प्रक्रिया भाग नाही घेत. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम भाग घेते आणि पचन संस्था भाग घेते आणि रेस्पिरेशन भाग घेते आणि समन्वय पण भाग घेते. पण उत्सर्जन किंवा प्रजनन या संस्था भाग घेत नाहीत. म्हणून आपण हे होय नाही चूक करू उत्तर हे नाही करू नाही उत्तर करू नाही. प्रश्न क्रमांक 19. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात का? होय, यस. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती अन्न निर्मिती कोणत्या प्रक्रियेद्वारे करतात? तिला कोणती प्रोसेस म्हणतात? अन्न निर्मितीच्यासाठी प्रकाश संश्लेषण. इंग्लिशमध्ये तिला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. प्रश्न क्रमांक 21. प्राणी स्वतःचे अन्न तयार करतात का? तर नाही, प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही. आणि जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत त्यांना हेटेरोट्रॉपिक म्हणतात. प्राणी हेटेरोट्रॉपिक असतात. वनस्पती उरलेले अन्न, आता जे वनस्पतीने एक्स्ट्रा अन्न तयार केले ते कुठे साठवतात? तर झाडं, फळं, पाने, खोड व मुळे या ठिकाणी साठवतात. म्हणजेच फ्रुट्स, लीव्स, स्टेम अँड रूट्स मध्ये उरलेलं अन्न साठवतात. आपण वनस्पतीजन्य पदार्थांपासून काय मिळवतो? आपल्याला वनस्पतीजन्य पदार्थांपासून काय मिळतात? तर पोषक द्रव्य म्हणजेच न्यूट्रिएंट्स भेटतात. आता खाली बघायचं पोषक द्रव्य कोणाला म्हणतात? कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स व स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स यांना एकत्रित काय म्हणतात? यांना एकत्रित पोषक द्रव्ये म्हणजेच न्यूट्रिएंट्स म्हणतात. या तिघांना न्यूट्रिएंट्स म्हणतात मिळून. जीवनसत्वांना म्हणजेच विटामिन्सना कोणत्या गटात समाविष्ट करतात? तर यांना जीवनसत्व पण हे पोषक द्रव्यच आहेत. हे पण न्यूट्रिएंट्सचाच भाग आहे. त्याच्यानंतर खनिजे शरीराला का आवश्यक असतात? कशासाठी? तर पोषणासाठी म्हणजेच न्यूट्रिशनसाठी. तर खनिजे पण पोषक द्रव्य म्हणजे न्यूट्रिएंट्सच आहेत. तर आधीचे हे 3 न्यूट्रिएंट्स, त्याच्यानंतरचे जीवनसत्व म्हणजेच विटामिन्स आणि मिनरल्स एवढे मिळून सगळेजण काय झाले? हे पोषक द्रव्य म्हणजे न्यूट्रिएंट झाले. दूध कोणत्या अन्न गटात मोडते? दुधापासून काय भेटते आपल्याला? कार्बोदके, शुगर्स भेटतात. गुळामध्ये मुख्यत्व काय असते? तर गुळामध्ये पण काय असतात? कार्बोदकेच म्हणजे कार्बोहायड्रेट असतात. साखरेत मुख्यतः काय असते? साखरामध्ये पण काय असते? कार्बोदके. गहू जे आपण खातो पोळीमध्ये त्याच्यातूनही कोणता पोषक द्रव्य भेटते? मेनली कार्बोदकेच भेटतात. मकामधूनही काय भेटते? कार्बोदकेच भेटतात म्हणजे कार्बोहायड्रेट्स. नाचणी म्हणजे त्यालाच काय म्हणतात? रागी किंवा फिंगर मिलेट याच्यामधूनही कोण भेटते आपल्याला? कार्बोदके. हे सगळे कार्बोदकाचे तुम्हाला स्रोत लक्षात ठेवायचे. कार्बोदके अजून कशामधून भेटतात? ज्वारी म्हणजे सॉर्गम, बाजरी यालाच काय म्हणतात? पर्ल मिलेट. तर नाचणीला फिंगर मिलेट म्हणतात, बाजरीला काय म्हणतात? पर्ल मिलेट. याच्यामधूनही कार्बोदकेच भेटतात. तांदूळ जे आपण भात खातो म्हणजे त्याच्यातूनही काय भेटतात आपल्याला? कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदके. पोटॅटो म्हणजे बटाट्यातूनही काय भेटते आपल्याला? कार्बोदकेच भेटतात. मधामध्ये जे हनी असते त्याच्यातूनही कार्बोदकेच भेटतात. रताळे याच्यातूनही कार्बोदके भेटतात. जे मिठाई असतात, जे पेढे वगैरे त्याच्यातूनही कार्बोदकेच भेटतात. तर कार्बोदकाचे खूप जास्त स्रोत असतात म्हणून मेनली आपल्याला आपण काही जास्त पदार्थ खाल्ले तर कार्बोदकेच भेटतात आणि कार्बोदकांमधूनच आपल्याला ऊर्जा भेटते. 1 ग्राम कार्बोदकांपासून किती ऊर्जा मिळते? तर ऊर्जेचं युनिट असते बघा किलो कॅलरी. कॅलरी युनिट असते. इथे जास्त एनर्जी भेटते म्हणून 4 किलो कॅलरी. हे लक्षात ठेवा. 1 ग्राम कार्बोदकापासून 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते.
आणि 4 किलो कॅलरी ऊर्जा किती ग्राम कार्बोदकापासून भेटते? तर तेच उलटा प्रश्न आहे. 1 ग्राम कार्बोदकापासून भेटते. खेळाडू मधल्या वेळेत ऊर्जा मिळवण्यासाठी काय खातात? तर बघा, ब्रेक झालं तर ते काय खातात? ऊर्जायुक्त पदार्थ म्हणजे एनर्जी रिच फूड खातात. केळी वगैरे, ग्लुकोज ज्यांच्यामध्ये असते असे पदार्थ खातात. जीवन प्रक्रियांसाठी ऊर्जा कोण पुरवते? तर आपल्याला सगळ्या जीवन प्रक्रिया करण्यासाठी ऊर्जा आपल्या अन्नातून भेटते, जे आपण आता वर अन्न पदार्थाची नावं पाहिली. शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा का लागते? तर कार्य करण्यासाठी कशाला लागते? शरीरातल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा लागते. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला पुढे कोणतं शिकायचं आहे? तर श्वसन शिकायचं आहे. चला, म्हणून आपण आता पार्ट 2 बघू, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं पुढचं बघणार आहोत. तर सजीवांमध्ये श्वसन किती स्तरावर होते? श्वसन म्हणजे रेस्पिरेशन, तर 2 स्तरावर होते. श्वसनाचे म्हणजे रेस्पिरेशनचे 2 स्तर कोणते? एक आहे शरीर स्तर, त्याला म्हणतात ऑर्गन लेवल, आणि दुसरं कोणतं आहे? पेशी स्तर, त्याला काय म्हणतात? सेल्युलर लेवलवरचं रेस्पिरेशन. शरीर स्तरावर श्वसनात कोणत्या वायूंची देवाणघेवाण होते? तर कोणत्या वायूंची देवाणघेवाण होते? आपण घेतो कोण? ऑक्सिजन. आणि सोडतो कोणता बाहेर? म्हणजे देऊन कोणता टाकतो? कार्बन डायऑक्साईड. पेशी स्तरावरील श्वसनाला इंग्रजीत काय म्हणतात? तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सेल्युलर रेस्पिरेशन. पेशी स्तरावरील श्वसनात अन्न पदार्थांचे काय होते? अन्न पदार्थांची कोणती रिॲक्शन होते? तिला म्हणतात ऑक्सिडीकरण, म्हणजेच ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. अन्न पदार्थांचे ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिडेशन कशाच्या मदतीने होते? तर ऑक्सिजनच्या मदतीने ऑक्सिडेशन होते. काही वेळा अन्न पदार्थाचे ऑक्सिडीकरण ऑक्सिजन शिवाय होऊ शकते का? होय, ऑक्सिजन शिवाय होते. त्याला काय म्हणतात? विनॉक्सी श्वसन म्हणतात. शरीराला आवश्यक ऊर्जा कोणत्या स्वरूपात मिळते? तर शरीराला आवश्यक ऊर्जा कोणत्या स्वरूपात मिळते? एटीपीच्या स्वरूपात मिळते. एटीपीचे पूर्ण नाव सांगायचं म्हटलं तर तुम्हाला काय सांगणार? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. पेशीमध्ये म्हणजे सेल्समध्ये कोणत्या अन्न घटकाचे ऑक्सिडीकरण होते? तर कोणाचे ऑक्सिडीकरण होते? ग्लुकोजचे. जे आपण ग्लुकोज खाल्लं त्याचं ऑक्सिडीकरण आपल्याला काय भेटते? ऊर्जा भेटते. ग्लुकोज कोणत्या अन्न घटकाचा प्रकार आहे? ग्लुकोज कशाचा प्रकार आहे? तर कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्बोदकाचा प्रकार आहे. पेशी स्तरावरील श्वसनाला मराठीत काय म्हणतात? तर पेशी स्तरावरील श्वसन हे मराठीच नाव आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनचे 2 प्रकार कोणते आहेत? एक ऑक्सिजन सोबत, त्याला काय म्हणतात? ऑक्सी श्वसन, आणि एक विदाउट ऑक्सिजन, त्याला काय म्हणतात? विनॉक्सी श्वसन. ऑक्सी श्वसनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एरोबिक रेस्पिरेशन. विनॉक्सी श्वसनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एनएरोबिक रेस्पिरेशन. ऑक्सी श्वसनला, एरोबिक रेस्पिरेशनला ऑक्सिजनची आवश्यकता असते का? हो, म्हणून तर त्याला ऑक्सी श्वसन म्हणतात. त्याच्यामध्ये ऑक्सिजन लागते. विनॉक्सी श्वसनला ऑक्सिजनची आवश्यकता असते का? तर नाही, विनॉक्सी श्वसनला ऑक्सिजनची आवश्यकता नसते. ऑक्सी श्वसनमध्ये म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण किती टप्प्यात होते? 3 टप्प्यामध्ये होते. टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होते. त्याला काय म्हणतात? ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण. तर किती टप्प्यामध्ये होते? 3 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्याला मग काय म्हणतात? ग्लुकोजचे विघटन. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस कुठे घडते? तर पेशीमध्ये. पेशीमध्ये कुठं घडते? तर पेशी द्रव्यामध्ये. पेशी द्रव्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सायटोप्लाझम. ग्लायकोलिसिसमध्ये एका ग्लुकोजचे काय होते? तर ग्लायकोलिसिसमध्ये एका ग्लुकोजचे काय होते? विघटन होते, ब्रेकडाऊन होते. ग्लायकोलिसिसमध्ये कोणते आम्ल तयार होते? तर ग्लायकोलिसिसमध्ये पायरुव्हिक आम्ल तयार होते. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पायरुव्हिक ॲसिड. ग्लायकोलिसिसमध्ये एटीपी किती रेणू तयार होतात? एटीपीचे किती रेणू तयार होतात? 2 एटीपी तयार होतात. ग्लायकोलिसिसमध्ये नाडू NADH2 चे किती रेणू तयार होतात? तर NADH2 चे 2 रेणू तयार होतात. ग्लायकोलिसिसमध्ये पाणीचे किती रेणू तयार होतात? तर पाण्याचे पण किती रेणू तयार होतात? तर पाण्याचे 2 रेणू तयार होतात. पायरुव्हिक आम्ल कशामध्ये रूपांतरित होते? तर पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर ॲसेटिल कोएन्झाइम ए मध्ये होते. त्याला इंग्लिशमध्ये ॲसेटिल कोएन्झाइम एच म्हणतात.
ॲसेटिल कोएन्झाइम ए तयार होताना कोणता वायू बाहेर पडतो? तर या स्टेपला कोणता वायू बाहेर पडतो? कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो. ॲसेटिल कोएन्झाइम ए तयार होताना NADH2 चे किती रेणू तयार होतात? इथं या स्टेपला परत NADH2 चे 2 रेणू तयार होतात. दुसऱ्या टप्प्याला काय म्हणतात? ग्लुकोजच्या विघटनाच्या तर दुसऱ्या टप्प्याला काय म्हणतात? ट्रायकार्बोझायलिक आम्ल चक्र म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला ट्रायकार्बोझायलिक ॲसिड सायकल म्हणतात. ट्रायकार्बोझायलिक ॲसिड सायकल. आणि त्याचं दुसरं नाव काय आहे? क्रेब सायकल पण असं एक नाव आहे. क्रेब सायकल मग कुठे होती? तर पहिला टप्पा कुठं होऊ लागला? सायटोप्लाझम मध्ये. पण क्रेब सायकल कुठं होते? तंतुकणिकेत म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये. क्रेब सायकल मध्ये कोणत्या रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते? जे मागच्या टप्प्यात बनला होता. कोणता बनला होता? ॲसिटिल कोएन्झाइम ए चं पूर्ण ऑक्सिडीकरण होते. क्रेब सायकल मध्ये कोणता वायू तयार होतो? तर परत कार्बन डायऑक्साइड वायूचा रेणू तयार होतो. क्रेब सायकल मध्ये कोणता द्रव तयार होतो? तर परत H2O म्हणजे पाणी तयार होतं. क्रेब सायकल मध्ये कोणते सहविकर कोएन्झाइम तयार होतात? परत काय तयार होते? NADH2 आणि FADH2 हे तयार होतात. क्रेब सायकल मध्ये ATP तयार होतात का? तर होय, तयार होतात इथं पण. क्रेब सायकलला दुसरे नाव काय आहे? सिट्रिक ॲसिड सायकल म्हणतात त्याला. सिट्रिक ॲसिड सायकल. ऑक्सी श्वसनातील म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशनचा दुसरा टप्पा कोणता? तर हेच आपण जे बघतोय ते क्रेब सायकल.